एकीकडे आपण पाहत आहे वसई तालुक्यातील संघ आहे गावदेवी पाचरुखा आणि भिवंडी ग्रामीण परिसरातील चेडोबा स्फोट जांभूलपाडा या दोन संघादरम्यान ही लढत पाहायला मिळते। पहिला गोलंदाजी ट्रॅकवर ज्याला वसई आदिवासी क्रीडा मध्ये मिनी लसित मलिंगा असं नाव पडलंय तोच डिंग डिंग मैदानाच्या दिशेने या पहिल्या स्पेलमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या चेंडूवर स्वाग से करेंगे स्वागत 6 धावा षटकार। अनाष्ट पैलू खेळाडू तो रोहित हाय हुशार तो अन सूर्यकुमार यादवांनी सुपला शॉट मारतो सूर्यकुमार यादवांनी सुपला शॉट मारतो अष्टपैलू खेळाडू तो रोहित हाय हुशार तो अन सूर्यकुमार यादवांनी सुपला शॉट मारतो सूर्यकुमार यादवांनी सुपला शॉट मारतो सूर्यकुमार यादवांनी सुपला शॉट मारतो। रोहिटिंगला सुरुवात मैदानाच्या दिशेने पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला। ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न डायरेक्टली हिट करण्याचे प्रयत्न आहेत। आता धावा अवंतरच्या रूपाने येतील यस इट इज रनिंग बिटवीन द विकेट चोक सुद्धा आहे आणि इथे अगदी ही धाव चोरून मात्र कंप्लीट केले जाते। लेग बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून या दोन धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील आणि धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 8 रन्स ऑन अ कार्ड 8 या अंकांवर हे स्कोर कार्ड अगदी पाहायला मिळतंय। षटकाराच्या बाहेर झेल घ्या आणि 700 रुपयांचं कॅश प्राइज कमवा। प्रेक्षकांकरिता ही सुवर्ण संधी आहे सो या सुवर्ण संधीचा फायदा उचला। आतापर्यंत धावफलक 8 धावा या स्कोर कार्डवर लागलेत। ऑन साइडला पुन्हा एकदा स्लॉक केल्या चेंडूला क्षेत्ररक्षक आहे ओहो त्याच्या माध्यमातून झाले मिस्टेक। राहुल त्या दिशेने आपण पाहिलं एक सिंगल धाव आणि डबल मध्ये परिवर्तित केले। बघा 2 षटकांचा सामना आहे वेळ नाहीये तुमच्याकडे म्हणून हा वेळ जर तुम्हाला इथून व्यतीत आणि खर्च जर करायचा असेल तर ज्या आलेल्या संध्या आहेत ना त्या संध्या तुम्हाला टिपाव्या लागतील। इथून तुम्ही मिस्टेक करू शकत नाही। एक मिस्टेक त्या ट्रॉफी पर्यंत तुम्हाला पोहोचण्याकरिता तो संघर्ष पुन्हा एकदा आणि वेट करावा लागेल। 10 धावा या स्कोर काढावं लागल्या। 3 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय। गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा रोशन जनाडे डिंग डिंग यावेळी सुसज्जित होईल तर रोहित भोये जो पेस गतीमध्ये परिवर्तन यावेळी चांगलं व्हेरिएशन दाखवलं। ही अंदाजागत सुद्धा तुमच्याकडे असणं खूप महत्त्वाची भूमिका आहे कारण की आज आपण पाहतो ना आपण 1G पासूनच 5G कडे गेलोय। भारत राष्ट्र म्हणायचं झालं तर विकसनशील आहे परंतु विकासाकडनं प्रगतीकडे अगदी आज आपण वाटचाल करतोय आणि परिवर्तन ही कालाची गरज आहे म्हणून खेळाच्या माध्यमातून सुद्धा हे परिवर्तन पाहायला मिळतंय। मिस्टर रोशन जनाडेच्या माध्यमातून डॉट बॉल पुन्हा एकदा स्लॉक करण्याचे प्रयत्न फ्लाय स्लिपकडे ट्रॅव्हल झाला एकाने सोडला परंतु दुसऱ्याने घेतलाय याला म्हणतात एका हाताने टाळी वाजत नाही। सांघिक कामगिरी योग्य विकेट मिळाली फलंदाज बाद अन जाईल तिथल्या अट्ट्यावा आमच्या राजेश दादाची हवा जाईल तिथल्या अट्ट्यावा आमच्या राजेश दादाची हवा राजेश दादा करतोय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा राजेश दादा करतोय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा राजेश दादा करतोय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा राजेश दादा करतोय दावा नवीन 10 लाखाचं बक्षीस लावा। 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्या। तमाम प्रेक्षक राजा आता कॅमेरामॅनला सुद्धा एक प्रश्नचिन्ह पडला आता घ्यायचं तरी कोणाला म्हणून पुढच्या वर्षामध्ये 4 कॅमेरे लावावे लागतील आय थिंक रुपेशजी पागी यांना कारण की प्रत्येक गोष्टी टिपणं या थोड्याशा अवघड गेल्यात म्हणूनच या स्पर्धेची रूपरेषा आणि वसई आदिवासी क्रीडा सेशनमध्ये पुन्हा एकदा हे जे आयोजन आहे ना ते नंबर 1 रँकिंगवर म्हणून सुरुवातीलाच आम्ही म्हटलं की रुपेशजी पागी यांची झलक सबसे अलग। समोरच्या दिशेने खेळलाय ऑन साइडला खूप चांगला फटका आहे विराज अगदी इंजर्ड आहे दोन्ही क्षेत्ररक्षकांना अगदी भेदून मिळाल्या 4 धावा। आमचा प्रणय दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये आमचा प्रणय दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये आमचा प्रणय दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये। 14 या अंकांवर स्कोर कार्ड नक्कीच प्रणयजी कासार यांचं सुद्धा कौतुक असेल। एक गोड व्यक्तिमत्व आणि त्यांचं सुद्धा योगदान खूप महत्त्वाचं आहे या परिसरामध्ये आणि तेच विद्यमान प्रणयजी कासार हे सुद्धा दाखल आहेत। त्यांच्या समवेत हितेशजी बाडगा यांना सुद्धा आपण पाहू शकाल ज्यांचं नाव ज्यांचं कर्तृत्व आणि ज्यांचं काम हे खूप अफाट राहिलंय ते तमाम मान्यवर हस्ती या ठिकाणी दाखल आहेत। सर्वांचं स्वागत असेल। 14 अंकांवर स्कोर कार्ड आहे। पहिल्या षटकाचा खेळ
अगदी झाला इथे समाप्त. आणि आई गावदेवी पाचरुका हा संघ मैदानाच्या दिशेने. आधी आता एक इंटरेस्टेड गोष्ट सुद्धा आहे, ती सुद्धा सांगेन. नंबर 1 रँकिंगवर आहे चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा आणि जवळजवळ नंबर 2 रँकिंगवर आहे आई गावदेवी पाचरुका संघ. म्हणजे नंबर 1 आणि नंबर 2 ची लढत ही मैदानाच्या दिशेने झाले आजच्या दिवसामध्ये आणि बॅटल आहे. एकंदरीत नातेवाईक सुद्धा आहेत. विराज म्हणायचं झालं, संजय पाचाळकर आहेत, विशाल आहेत, संपूर्ण नातेवाईक आणि मित्र परिवार आहेत. परंतु खेळाच्या माध्यमातून अगदी आपण नेहमीच म्हणतो ना की दया क्षमा शांती असा खेळ आहे. म्हणून तुम्हाला चांगला परफॉर्मन्स संजय पाचाळकर. व्हॉट अ स्ट्राइक, अफलातून बॅटिंग. 6 सूर्यकुमार यादवांनी सुटला शॉट मारतो. सूर्यकुमार यादवांनी सुटला शॉट मारतो. सूर्यकुमार यादवांनी सुटला शॉट मारतो. या पंढरपुरात हो, या पंढरपुरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत. सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. हे सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत. आणि अगदी राहुल स्पोर्ट्स भाताने पडा अगदी आपण पाहू शकाल त्यांचे संपूर्ण सपोर्टर्स या ठिकाणी एन्जॉय करत आहेत. आणि संजय पाचाळकर करता एकदा जोरदार टाळ्या. दुसरा फलंदाज 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोठावणारा. मागील सामन्यामध्ये 5 होते, तिथूनच सुरुवात केली या सामन्यामध्ये आणि 6वा सुद्धा आलाय. बडबॅटचा उपयोग केलाय, खूप चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक आपण पाहू शकाल. डिंग डिंग आहे त्या दिशेने, चेंडूला अजून फील्ड केले जात आहे. तोपर्यंत एक एकेरीला दुहेरी धावेमध्ये संपूर्ण या स्पर्धेच्या माध्यमातून जे विशेष आकर्षण आपण पाहू शकाल. कोण असेल या मॅन ऑफ द सिरीज बायसायकलचा हकदार. कैलासवासी रवींद्र विठ्ठलजी भोईर यांच्या स्मरणार्थ जे सौजन्य केले हर्षद रवींद्रजी भोईर आणि विशाल रवींद्रजी भोईर यांच्या माध्यमातून सुंदर अशी बायसायकल आपण पाहू शकाल. अफलातून कामगिरी या संजय पाचाळकरच्या बॅटमधनं 6 चेंडूंमध्ये 6 षटकार. समोरच्या दिशेने आणखी एक आहे तगडा कणखर बेधडक 6. लाले गो झांजुराचे हवलाय झांजुराचे हौलबाई मेरी गो. न लाले गो झांजुराचे हवलाय झांजुराचे हौलबाई मेरी गो. न पैयाचा झुलेरा गो हवलाय झुलेरा गो हौलबाई मेरी गो. न पैयाचा झुलेरा गो हवलाय झुलेरा गो हौलबाई मेरी गो. हे मिरचोली फाटली गो हवलाय फाटली गो कोपरा दाटली गो. मिरचोली फाटली गो हवलाय फाटली गो कोपरा दाटली गो. म्हण शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची परवा भिकुनाची. काय बॅटिंग आज, बडे मंच पे बडा पंच. संजय पाचाळकरच्या बॅटमधनं षटकारांचा पाऊस. स्कोर कार्ड 28 या अंकांवर 28 रन्स ऑन अ कार्ड. 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतली कडा अगदी आपण पाहू शकाल. यावेळेस एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळते आणि सिंगलच्या मदतीने संजय इंटरेस्टेड आहेत एक धाव घेण्याकरिता. आणि अगदी पाहुण्यांच्या माहितीकरिता संजय पाचाळकरची निवड सुद्धा झाली. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून जी आदिवासी विभागाची मोठी स्पर्धा होणार आहे तो संजय पाचाळकर अगदी आपण पाहू शकाल नॉन स्ट्राईक एंडला आहे. आणि विशाल धोदडे या संघातनं खेळत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांची सुद्धा वर्णी लागले. आणखी एक आहेत आपल्या असोसिएशनमध्ये काही खेळाडू. विजय भोईर घाटेकरचा अगदी खेळाडू, त्याची सुद्धा वर्णी लागले. पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा, ती सुद्धा गाठीभेटीला येते. फुलटा चेंडू, ड्राईव्हचा फटका अगदी पाहायला मिळतोय सनी ठाकरेच्या बॅटमधनं. नेहमीच आम्ही सनी असं कौतुक केले. बॉलिवूडमध्ये सनी देओलचा 2.5 किलोचा हात आणि आई गावदेवी पाचरुकेचा हा सनी ठाकरेचा हात कोणी पकडू शकत नाही. इथून एक सिंगल येते. सिंगलच्या साह्याने स्कोर कार्ड 30 या अंकांवर आहे. 30 रन्स ऑन अ कार्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. 6 चेंडूंमध्ये 6 षटकार. काय अफलातून कामगिरी संजय पाचाळकर. पहिल्यांदा ठोकले होते वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनमध्ये गावदेवी गोराडचा खेळाडू भूषण काचरेने. तर आज दुसरा मान मिळालाय संजय पाचाळकर याला. काय जबरदस्त. या अगोदर 5 ठोकले होते शिवनसईमध्ये जाऊन. आज मात्र तो पूर्ण एकदा दिवस आला. 6 चेंडू 6 षटकार. फटका बिस्टाबिंग स्ट्रोक हवेमध्ये. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला कुठलाही क्षेत्ररक्षक नाही आहे. जोपर्यंत चेंडूवर येत आहेत चेंडूला उचलून फेकी केली जाईल. या 2 धावा येत आहेत. आता बाउन्सने सैरा वैरा पळताना पाहायला मिळतोय. सनी एक एंडने 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावेंच्या बाबतीमध्ये अगदी पूर्ण ही कमतरता कंप्लीट केली जात आहे. 33 या अंकांवर हे धावफलक आहे. विजयी होण्याकरिता 34 धावेंचं लक्ष हे समोर असेल जर फायनलचं तिकीट गाठायचं असेल तर. ही आग्याने लावी लागो हवलाय लावी लागो रुपेश दादानी. ही आग्याने लावी लागो हवलाय लावी लागो
रुपेश दादाने नसती हवलाय डुलले गो हवलाय डुलले गो अग्नीची उमावती नसती हवलाय डुलले गो हवलाय डुलले गो अग्नीची उमावती लाने गो झांजुराचे हवलाय झांजुराचे हवलबाई गुरी गो लाने गो झांजुराचे हवलाय झांजुराचे हवलबाई गुरी गो न भैयाचा झुले रगो हवलाय झुले रगो हवलबाई मेरी गो न भैयाचा झुले रगो हवलाय झुले रगो हवलबाई मेरी गो आमची धाराशी हाय शिमगा आमची धाराशी हाय शिमगा तन शिमग्याचा आईलाई आमची धारानो आमची धाराशी हाय शिमगा आमची धाराशी हाय शिमगा धाराशी हाय शिमगा आमची धाराशी हाय शिमगा थँक्यू. होळी कमिंग सून आहे आणि आज रंग मात्र या भाताना पाड्याच्या मैदानावर पाहायला मिळतात. जे डान्सर्स आहेत स्टेप चांगले आहेत आणि त्यांच्या स्टेपचा या ठिकाणी परिविचारणा केली प्रभाकरजी गरेल यांच्याकडनं. सर्वांकरिता 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सो आपण या अन नाचायचा नाचायचा न बेस करून नाचायचा अन नाचायचा नाचायचा न बेस करून नाचायचा 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 न बेस करून नाचायचा 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 न बेस करून नाचायचा. या 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. माझ्या आमदार चषक 2025 साठी आज आम्हाला या ठिकाणी रुपेश दादा पागी महेश दादा पागी आणि संपूर्ण भाताणे ग्रामस्थ यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. खरं तर आम्हाला या ठिकाणी अजूनही फायनलच्या सामन्यासाठी राहणं आवडलं असतं परंतु नाईगाव या ठिकाणी आमचा कार्यक्रम आहे त्यासाठी आम्हाला पुढे जायचं आहे त्यामुळे आम्ही रजा घेतोय आणि क्षमा मागतोय की या ठिकाणी आम्ही थांबू शकलो नाही. धन्यवाद. वैभव दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या 500 रुपयांचं कॅश प्राइज प्रभाकरजी गरेल. अजून चांगले नाचा अजून कॅश प्राइज कमवा म्हणूनच सुट्टे दिलेत आणि संपूर्ण समर्थक आहेत आज एन्जॉय करत आहेत. या स्पर्धेची रूपरेषा सांगायची गरज नाही सर्वांच्याच लक्षात राहणार आहे. म्हणतात ना की एखादं स्वप्न पाहावं आणि स्वप्न सत्यामध्ये साकार व्हावं आणि खास करून आज आपण पाहू शकाल दिवस सुटलाय असंच म्हणावं लागेल आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांची सुद्धा गाडी टॉप घेअरवर आणि चांगल्या पद्धतीने ते सुद्धा मनोरंजन करतायत. चला स्टार्ट होतो मॅच. सामन्याला ते सुरुवात. जो पाठलाग करायचा आहे ना तो आहे 34 धावेंचा. पहिला चेंडू विराज वरठाच्या बाटमधनं हा 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 क्या फटका अपना फटका 440 वोल्ट का झटका 6. बैलगाडी सजवली माझे बायाना भातानेला जायला बैलगाडी सजवली माझे भातानेला जायला काय सांगू भाताने गावाची वस्ती तिथं रुपेश दादाची वस्ती काय सांगू भाताने गावाची वस्ती तिथं रुपेश दादाची वस्ती अन आईला वंदन करते गावदेवीला वंदन करते बैलगाडी सजवली माझे बायाला भातानेला जायला बैलगाडी सजवली माझे बायाला भातानेला. थँक्यू. याला म्हणतात शेरा सव्वा शेर याला म्हणतात टिक फॉर टॅक याला म्हणतात जशाच तसं प्रतिउत्तर. पहिल्या चेंडूवर अगदी स्वागत केलं षटकाराने. कॅलिबर आहे या खेळाडूकडे. संजय पाचलकर एकेंडे तर एकेंडे विराज. आज विराज सुद्धा काहीतरी चमक दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न गतीमध्ये परिवर्तन हलकसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू जेव्हा रिलीज केला डॉट बॉलची सांगता अगदी आपल्याला पाहायला मिळतंय. 6 अंकांवर स्कोर कार्ड आहे. 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. कुठला संघ असेल जो फायनलचं तिकीट गाठेल संघर्ष स्पोर्ट्स भिनारी या संघाकरिता 2 हात करताना तो पाहायला मिळेल. शरापासून दूर खेळलाय. गली रिझन मधनं चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव इथे कंप्लीट आणि जोपर्यंत चेंडू चुसून फेकी होते डेंजर झोन कडे विराज परंतु स्वतःला झोकून दिलं. याला म्हणतात संपूर्ण समर्पण. ना पैशांसाठी ना स्वतःच्या नावासाठी क्रिकेट खेळतो फक्त आणि फक्त गावाच्या प्रतिष्ठेसाठी गावाच्या अभिमानासाठी. 2 धावा पळून काढल्यात. जणू काही साऊथ आफ्रिकेच्या घनदाट जंगलातून चिते या ठिकाणी सुटलेत की काय आणि अगदी इथून पाहायचं झालं तर या 2 धावा स्कोर कार्डवर जॉईंट होत आहेत. वसई तालुका आणि त्यांच्या आमने सामने भिवंडी ग्रामीण परिसरातील नंबर 1 आणि नंबर 2 रँकिंगवर असलेले हे दोन्ही संघ आमने सामने आहेत. 8 अंकांवर हे धावफलक. 175 संघातून ही रँकिंग सांभाळणं खाऊ गोष्ट नाहीये. वाडा तालुका वसई तालुका भिवंडी तालुका 3 तालुक्यांनी संमिश्र अशी वसई आदिवासी क्रीडा असोसिएशनची ही रूपरेषा. महत्वाची ऑन साईटला कडक बेधडक
वाघ यांच्या भाषेमध्ये म्हणायचं झालं तर वाकडे तिकडे बाबलीचा हिरवा हिरवा पाला षटकार मारेगा लेकिन झुकेगा नहीं साला. 6 नाचणी गाणी आनंदी आनंद वैभव दादा संग सारी भजनी धुंद. नाचणी गाणी आनंदी आनंद संतोष दादा संग सारी भजनी धुंद. झाडलं बोलावलं जणसाई नाही म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आत्म्या मला मी निघालो. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सा म्हणजे साक्षात्कार आणि म्हणजे ईश्वरच्या स्वरूप. सुपला स्ट्रोक सुपला थेट जाऊन खपला. लॉंग स्टॉप रिझन सीमा रेषा पार मिळतील धावा 4 चौकार. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या पायी शिर्डीला हो. रामनवमीचा सण आला हो आला पालख्या निघाल्या पायी शिर्डीला. झाडलं बोलावलं जणसाई नाही म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आत्म्या मला मी निघालो. तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का. तुमको क्या लगा था कि लौटेंगे नहीं जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. 18 अंकांवर धावफलक आहे. 18 रन्स ऑन अ कार्ड. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा अंतिम चेंडू हा शिल्लक असेल. अजूनही जे लक्ष आहे 16 धावेंचं लक्ष समोर आहे. ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू आमचा प्रशांत दादा आमचा सूरज दादा आमचा रुपेश दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये. आमचा वैभव दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये. आमचा वैभव दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये. मोठ्या मनाचा भोळा साधा असा आमचा प्रशांत दादा असा आमचा प्रशांत दादा. मोठ्या मनाचा भोळा साधा असा आमचा सूरज दादा. 6 चेंडू आहेत. 16 धावेंची गरज आहे. शर्यत अजून संपली नाही. मी अजून जिंकला नाही. हे मैदानाच्या दिशेने अगदी सांगावं लागेल दोन्ही फलंदाजांना. म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये कधी एका हाताने टाळी वाजत नाही. तुम्हाला तुमची सांघिक कामगिरी ही चोख ठेवावी लागते. सेकंड स्पेलमध्ये विशाल धोदडे या गोलंदाजाला आणलंय. शरापासून दूर खेचला गेलाय. पंच अगदी हळूहळू वॉर्मअप करतायत. सागर टोपे वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर आले आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने 19 या अंकावर. म्हणून सांघिक कामगिरी खूप महत्वाची आहे. क्योंकि परिंदे कभी भी एक दूसरे के पंख नहीं कुतरते वो साथ में उड़ते हैं. म्हणून तुमची इथे सांघिक कामगिरी योग्य असणं ही महत्वपूर्ण भूमिका आहे. 19 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. विशालच्या बॅटमधनं हेलिकॉप्टर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिंग स्ट्रोक. संजय पाचालकर या झेल खाली. तो चुकी करणार नाहीये. विकेट मिळाली. फलंदाज बाद. अन साई बाबा प्रसन्न झाला. साई बाबा प्रसन्न झाला. कपाळी लावली होती त्यानं कपाळी लावली होती. आमचा सूरज दादा आमचा प्रशांत दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये. आमचा सूरज दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये. आमचा प्रशांत दादा शर्यत जिंकला भाताने अड्ड्यामध्ये. थँक्यू. संपूर्ण स्पर्धा आपण प्रो प्ले लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमातून यूट्यूब माध्यमातून पाहू शकाल. जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि त्यांची सुद्धा ही सुरुवात आहे. तो जेवढे प्रेक्षक आज या मैदानाच्या सभोवताली आलेत आपला मोबाईल घ्या. मोबाईलमध्ये आपण ही स्पर्धा टाका प्रो प्ले लाईव्ह नेटवर्क आणि त्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. स्कोर कार्ड आतापर्यंत 19 या अंकांवर. पहिल्या विकेटचं अगदी इथे झाले पतन. शिवनाथ गुण अगदी नव्याने बॅटर. अजूनही जे लक्ष आहे येणारे चेंडू आहेत 5 आणि 5 मध्ये 15 हव्यात. एकेंडे विराज आहे. आता शिवनाथ नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल झालेत. शिवनाथची बॅट शांत राहिलंय या संपूर्ण स्पर्धेमध्ये परंतु त्याचं चालणं ही खूप महत्वाची भूमिका आहे संघाच्या हिताकरिता संघाच्या विजयाकरिता. मोठा फटका शिवनाथच्या बॅटमधनं. हा 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 क्या फटका. अफलातून एकच मारलाय. कडक मारलाय. 6
मैदानाची ताकद लावली अर्जाची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली त्यांची पोचपावती आमच्या बाईनं जाग्यावर दाबून ठेवली त्यांची पोचपावती नदीचा तोडणारा बरं आहोत याचं प्रात्यक्षिक दिलंय चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा या संघाने. आतापर्यंत स्कोर कार्ड 25 या अंकांवर. शिवनाथ आले, शिवनाथने मारलाय मोठा फटका आणि सामन्यामध्ये परिपूर्ण जिवंतपणा. आता येणाऱ्या चेंडूवर करायच्या आहेत 9 धावा. 4 balls रिमेनिंग, 9 runs रिक्वायर्ड टू विन. 4 गेंदे शेष और 9 रनों की जरूरत. स्पर्धा आहे मानाची, सन्मानाची, अभिमानाची. कोण असेल फायनल खेळतानाचा संघ? ओहो, परिपूर्ण या मॅच मध्ये क्रिकेटच्या मैदानामध्ये इट्स अ बीमर बॉल म्हणजेच 1+1 या 2 अतिरिक्त धावा स्कोर कार्डवर जॉईंट होतील. हेच आहे ना क्रिकेटचं परिभाषा. म्हणूनच सुख आणि दुःख या दोघांमध्ये आपण क्रिकेटला मात्र अनुभवतो. पल में तोला, पल में माशा, कभी खुशी तो कभी गम. म्हणून क्रिकेटच्या मैदानामध्ये राजेशाही थाट मिरवायचा असेल तर तुम्हाला कन्सिस्टंटली परफॉर्मन्स हा दाखवावाच लागतो. 27 या अंकांवर धावफलक आहे. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता नेक्स्ट बॉल फ्री हिटचा इशारा आलाय. मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा विशाल गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवर लेंथ होती. धाव घेण्याचा प्रयत्न आहे. एक एंडने धावचित होईल का नाही. नॉट आउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. आता एक एंडने थ्रो केला. विराजाला बाद व्हावं लागेल. ओहो, फ्री हिटच्या चेंडूवर पुन्हा एकदा मिळाली ट्वँग ट्वँग. विकेटचं झालं इथे पतन. फलंदाज बाद. आणि येणारे चेंडू असतील तुमच्याकडे 3 चेंडू आणि 6 धावा. सामना परिपूर्ण बॅलन्सिंग आहे. म्हणून क्रिकेटच्या मैदानावर आपण सातत्याने म्हणतोय ना की आयुष्यामध्ये तुम्हाला संघर्ष हा खूप महत्त्वाचा आहे. संघर्ष नसेल जर त्या आयुष्याला अर्थ नाही आहे. परंतु इथून या संघर्षातून कुठला संघ वाट शोधेल, कुठला संघ या संघर्षातून अगदी पुढे येईल हे सुद्धा पाहणं योग्य असणार आहे. कारण की जगभरातील सर्वात मूल्यवान रत्न कुठलं म्हणायचं झालं तर ती आपली मेहनत. आणि आयुष्यात सर्वोत्तम साथीदार कोण म्हणायचा झाला तर तो आपला आत्मविश्वास, ज्याला आपण सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतो. आणि हा सेल्फ कॉन्फिडन्स मैदानाच्या दिशेने तुम्हाला स्वतःला निर्माण करावा लागणार आहे. आता येणारे चेंडू असतील 3 चेंडूंमध्ये 6 धावा. कुठला संघ असेल जो फायनल खेळताना पाहिला. या स्पर्धेचा जो पहिला चेंडू पडला होता ना तो 10:53 पडला होता, जिथून दोन्ही संघ आमने सामने होते आणि मान मिळाला होता तरेपाडा 11 तरेपाडा या संघाला. आणि तो क्वालिफिकेशनमध्ये सुद्धा आला. तर आजच्या दिवसातून अगदी पाहायचं झालं तर चांगला परफॉर्मन्स आई गावदेवी पाचरुका या संघाने करून दाखवलाय. म्हणजेच आजचं सत्र हे सुद्धा कंटिन्युअसली ते हाताळलेत. तर एकीकडे चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा स्वतःला झोकून दिलंय. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि 100% एफर्ट्स हे मात्र पाहायला मिळालेत. फुलटॉस वर फुलटॉल वसूल. टाय फिश. सामना झाला फिनिश. म्हणजे आजच्या दिवसातील फायनल चेडोबा स्पोर्ट जांभूलपाडा, संघर्ष स्पोर्ट्स भिनार या प्रस्तुत ऑर्केस्ट्रा विरारकर मंडळी, महेशजी पागे यांच्या माध्यमातून हलकेशजी पाटील, बंटीजी गायक जे आहेत, धनीजी पाटील, सचिनजी आगिवले आणि यशपाल आपल्यापासून रजा घेतात. त्यांचा शो सुद्धा याच्या दिवसामध्ये. सो मी विनंती करेन त्यांचा यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता विद्यमान माजी आमदार श्री राजेश रघुनाथजी पाटील आपण आमच्या कलाकार मंडळीचा या ठिकाणी यथोचित